आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय शिवराय. मित्रांनो, मी व्ही नारायण बोलतोय आणि आपण पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी मी माझ्या अल्पबुद्धीने त्यांच्या शब्दात जे जे मला ज्ञात आहे त्याप्रमाणे हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता मी आपला जो एपिसोड 4 आहे त्याला मी सुरुवात करीत आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, ही आपल्याला विनंती आहे आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, मी युनिव्हर्सिटीमध्ये माझा प्रवेश झाला, माझं शिक्षण सुरू झालं आणि मग कोलंबिया विद्यापीठामध्ये माझे जे प्रोफेसर होते ते फार प्रेमळ आणि मला प्रोत्साहन देणारे होते. त्यांचा मी सर्वांचा आवडता झालेलो होतो आणि मग अशा प्रकारे मग त्या ठिकाणी मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम जो होता त्याच्यामध्ये MA आणि त्याचबरोबर PhD जी जातीव्यवस्थेवरती होती तो प्रबंध मी त्या ठिकाणी सादर केला आणि जे 8 वर्षे ज्या शिक्षणाला लागणार होतं ते मी 2 वर्षे 3 महिन्यात संपवलं आणि मग अशा प्रकारे माझं त्या ठिकाणचं शिक्षण पूर्ण झालं. अनेक बरे वाईट अनुभव घेऊन मी परत भारतात आलो. ठरल्याप्रमाणे मी बडोदा सरकारची नोकरी करण्यासाठी बडोद्याला गेलो. त्या ठिकाणी मला नोकरीवर ठेवण्यात आलं, परंतु त्या ठिकाणी मला जी वागणूक मिळाली त्यामुळे मी तिथं काम करू शकेल असे मला वाटेना. प्रत्येक ठिकाणी मला विरोध होत होता. मी त्या ठिकाणचा मुख्य ऑफिसर असताना सुद्धा त्या ठिकाणचे जे शिपाईसुद्धा माझ्याकडे फाईल लांबून फेकून द्यायचे. मला माझ्या ठराविक मडक्यातच पाणी प्यायचं भेटायचं. कुणी मला त्या ठिकाणी घरसुद्धा देईना अशी परिस्थिती निर्माण. त्यामुळे ही परिस्थिती जे सांगण्यासाठी मी महाराजांकडे गेलो, सयाजीराव गायकवाडांकडे. त्यावेळेला सयाजीराव गायकवाडच्याही कानी ह्या सगळ्या गोष्टी गेलेल्या होत्या की भीमरावाला त्या ठिकाणी त्रास दिला जात आहे आणि त्यामुळे या ठिकाणची नोकरी भीमराव करू शकेल आणि त्याला करायला सांगणं हे सुद्धा फार वाईट आहे. आणि म्हणून हे वाईट असल्यामुळे त्यांच्या मनात करुणा होती, ते प्रेमळ होते. ते म्हणाले, भीमराव, तुम्हाला हे लोक टिकू देणार नाहीत आणि मी जर तुमची बाजू घेतली तर माझ्याही विरोधात हे लोक जातील, कारण जात्यांध हे लोक आहेत आणि हे कधी बदलू शकणार नाहीत. त्यामुळे मी तुम्हाला माझ्या नोकरीतून मुक्त करतो. तुम्ही आपल्या पुढील कार्यासाठी मुंबईला निघून जावं. याप्रमाणे मग महाराजांनीच मला आज्ञा दिली असल्यामुळे मग मी ठरवलं की आता महाराज बोलते ते बरोबर आहे आणि मग मी तिथली नोकरी सोडून मी मुंबईमध्ये आलो. आणि या ठिकाणी मी ठरवलं की बहिष्कृत जो समाज आहे, अस्पृश्य जो समाज आहे, त्याला मदत केली पाहिजे. आणि म्हणून मी त्या दृष्टीने कार्याला सुरुवात केली. संघटना बांधण्याचं, दलित फेडरेशन वगैरे अशा संघटना मी बांधल्या आणि त्यातून आपल्याला राजकीय काही करता येईल का हा प्रयत्न सुरू केला. माझ्या माणसाला राजकारण आल्याशिवाय, माझा समाज हा शासनकर्ता बनल्याशिवाय भारताची प्रगती होणार नाही. भारतातल्या प्रत्येक शेतकरी, कष्टकरी
त्याचबरोबर जे जे वंचित आहेत, कामगार आहेत, त्यांच्यासाठी कार्य केल्याशिवाय आणि ते लोक वर आल्याशिवाय किंवा समानतेनं आल्याशिवाय या देशाचा विकास शक्य नाही. म्हणून मला ते काम करायचं आहे आणि म्हणून मी या संघटना सुरू केल्या. काही नियतकालिके काढली, त्यातून मी माझे विचार मांडत होतो आणि मग अशा प्रकारे मला प्रतिसाद मिळत गेला आणि मग मला कार्यकर्ते मला जुटत गेले आणि मग माझं कार्य सुरू झालं. आणि त्याच वेळेला या ठिकाणचं इंग्रज सरकारने आपल्या देशासाठी स्वातंत्र्य बहाल करून टाकलं. स्वातंत्र्य दिल्यानंतर मग स्वातंत्र्यामध्ये जो पीडित आहे, दलित आहे, बहिष्कृत आहे, त्याच्यासाठी काय असलं पाहिजे. म्हणून मग या ठिकाणी मी प्रयत्न केला किंवा आमची या ठिकाणी गोलमेज परिषदेमध्ये आमचा प्रतिनिधी असला पाहिजे. त्याशिवाय खऱ्या अर्थानं आम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून इंग्रज सरकारमधले काय बडे अधिकारी होते त्यांना मी म्हटलं की बघा, आमची अशी परिस्थिती आहे, आम्ही अस्पृश्य आहोत, त्यामुळे आम्ही हिंदूही नाहीत, आम्हाला म्हणजे धर्म नसल्यासारखं नाही असंच आमची अवस्था आहे. त्यामुळे आमच्या बाजूने उभा राहणारं कोणी आहे. त्यामुळे आम्हाला या देशामध्ये स्वातंत्र्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. तर गोलमेज परिषदेमध्ये आमच्या लोकांसाठी काय न्याय हक्क असतील ते मिळाले पाहिजेत, यासाठी आमचा प्रतिनिधी तिथं असला पाहिजे. त्यावेळी गांधींनी मला विरोध केला की असं होता कामा नये, नाही मीच असेल. परंतु ह्या सगळा तटंबे खेळा सुरू झाल्यानंतर शेवटी मग मला गोलमेज परिषदेमध्ये भाग घेता आला आणि त्यानंतर मी माझ्या मागण्या मागितल्या. काही मागण्या ज्या होत्या की आम्हाला एक स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे, त्या मागणीला जे मी एक उचलून धरलं, ती मागणी गांधीजीच्या उपोषणामुळे मागे पडली आणि मग आम्हाला राखीव जागेवर समाधान मानावं लागलं. आणि अशा प्रकारे मग हे स्वातंत्र्यात आमची काय भूमिका असेल हे कळलं. आणि अशा प्रकारे मग घटना समितीची स्थापना करण्यात आली. घटना कुणी नियुक्त करावी. बरं, हा एवढा मोठा देश आहे, याच्यात अनेक भाषा आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक धर्म आहेत आणि एकत्रितरित्या हे देश चालवू शकणार नाहीत असं इंग्रजांना वाटत होतं. कारण या देशाचे तुकडे होणार आहेत. प्रत्येकजण प्रत्येक भागातला माणूस जो भाषा बोलतोय त्याचा एक देश होणार आहे आणि त्यांना सांभाळणं कठीण होणार आहे. त्यामुळे इंग्रजांनी अट्ट घातली की तुम्ही घटना नियुक्त केल्याशिवाय, तुम्ही संविधान निर्माण केल्याशिवाय तुम्हाला स्वातंत्र्य देता येणार नाही. तुम्ही तशा प्रकारे संविधान निर्माण करा. आणि मग संविधान निर्माण करण्याची भाषा आली त्यावेळेला मग मी संविधान सभेत असावं, सदस्य असावं असे बऱ्याच जणांची इच्छा होती. परंतु मी पार्लमेंट सदस्य नसल्यामुळे मला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नव्हता. म्हणून विधिमंडळ या बंगालमधल्या सदस्याने राजीनामा दिला. कारण महाराष्ट्रात मला काँग्रेसनं निवडून येऊच दिलं नाही. त्यामुळे त्या बंगालच्या मंडळीयांनी सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही या घटना समितीमध्ये असलं पाहिजे आणि त्याशिवाय गोरगरिबांना न्याय मिळणार नाही, अस्पृश्यांना न्याय मिळणार नाही, शेतकरी आहे, कष्टकरी याला न्याय मिळणार नाही. तर तुम्ही संविधान सभेमध्ये असलं पाहिजे. आणि मग त्यासाठी तुम्हाला म्हणजे ते खासदार होते, त्याने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना उभं करण्यात आलं बंगालमध्ये. आणि मग बाबासाहेब त्या ठिकाणी निवडून आले. परंतु काँग्रेसला किंवा तिथले जे जात्यांध लोक होते त्यांना मी संविधान सभेमध्ये येऊ नये अशी इच्छा होती, मला विरोध होता. आणि म्हणून मग काँग्रेसने चाल अशी केली की जो
पाकिस्तान वेगळं झालं भारतापासून आणि मग काँग्रेसनं चाल खेळायला सुरुवात केली. त्यामुळे बंगालचा जो पूर्व बंगाल आहे तो पूर्व बंगाल मुस्लिम बाहुल्य असल्यामुळे तो पाकिस्तानला तोडून देण्यात आला. आणि त्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी खासदार होते तो प्रदेशसुद्धा त्याला जोडण्यात आला. त्यामुळे बाबासाहेब जे होते ते पूर्व पाकिस्तानचे खासदार ठरले आणि त्यामुळे त्यांना मग राजीनामा द्यावा लागला. कारण त्यांना भारतात राहायचं होतं. भारतात ही व्यवस्था जी होती त्याच्याबरोबर राहायचं होतं, म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. आणि मग त्यांनी सांगितलं इंग्रजांच्या की बाबा इथं मी नसतो कुणीतरी प्रतिनिधी असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे काँग्रेसला तुम्ही त्या ह्याच्यामध्ये घेण्याची अट्ट करा. मग इंग्रज बोलले की कोणीतरी अस्पृश्य जमातीला ती प्रतिनिधी असणं आवश्यक आहे, तर खऱ्या अर्थाने सर्वांना न्याय मिळेल. मग तुम्ही हे केल्याशिवाय स्वातंत्र्यावर शिक्कामोर्तब होणार नाही. त्यामुळे नविलाजाने मग एका ठिकाणची जी जागा होती खासदारकीची काँग्रेसची ती खाली करण्यात आले आणि त्या ठिकाणावर मला निवडून आणण्यात आलं. काँग्रेसने मला निवडून आणलं आणि मग मी त्या संविधान सभेचा ह्याच्यामध्ये प्रवेश केला, सदस्य झालो. आणि त्यानंतर घटना समिती निर्माण केली. असा पेच प्रसंग निर्माण झाला की ही संविधान समिती निर्माण झाली, पण संविधान कोण लिहिणार आणि संविधान कोण लिहिणार हा पेच प्रसंग निर्माण झाला. आणि पेच प्रसंग निर्माण झाल्यानंतर मग बाबा इंग्लंडचे कुणी ज्ञानी लोक असतील त्यांच्याकडून आपण हे संविधान लिहावं म्हणून ते इंग्लंडला गेले. आणि त्या ठिकाणचे जे प्राईम मिनिस्टर होते चर्चिल त्यांना म्हणाले की एखादा विद्वान माणूस आम्हाला द्या की जे आमचं संविधान लिहू शकेल. आणि त्यानंतर चर्चिलने सांगितलं की इथून तर कोणी मिळणं अशक्य आहे, कोण हे स्वीकारेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही भारतामध्ये एवढा मोठा विद्वान माणूस असताना ज्याने सगळ्या शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, तो इतका योग्य जगामध्ये कोणी नाही असा योग्य आहे, त्याला का तुम्ही निवडत नाही? त्यांच्याकडे हे घटना लिहिण्याचं काम तुम्ही का देत नाही? हे संविधान लिहिण्याचं काम त्यांच्याकडे द्या. तर ते बोलले अरे आमच्या देशात असा कोण विद्वान आहे? तर म्हणले का तुम्हाला माहीत नाही? अरे डॉक्टर भीमराव आंबेडकर हे या ठिकाणाहून बॅरिस्टर झालेले आहेत. या ठिकाणी त्यांनी प्रबंध लिहिलेला आहे आणि ते या ठिकाणी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे. आणि एवढा विद्वान माणूस ज्याने कोलंबिया विद्यापीठामध्ये डिग्र्या मिळवलेल्या असंख्य डिग्र्या त्याच्या पाठीशी असताना ते लिहू शकत नाही असं तुम्हाला का वाटतं? आणि मग त्यासाठी मग ते काँग्रेसचे जे प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवले होते ते भारतात आले. त्यांनी गांधी आणि नेहरूशी चर्चा केली आणि मग त्यांच्यामध्ये थोडंसं एकमत काही जणांचा विरोधी होता, परंतु बहुतेकांचा विरोध मावळलेला होता आणि त्यांनी मला संविधान समितीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला. तर या पद्धतीनं मी संविधान निर्मितीच्या ह्याच्या प्रक्रियेमध्ये मला घेण्यात आलं आणि मग मी त्या घटना समितीमध्ये सदस्य झालो. तर या ठिकाणी मी थांबतो आहे. पुढील भागामध्ये घटना समितीत काय काय घटना घडल्या ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपणाला सांगणार आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण निश्चितपणे न विसरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या. आपण हा व्हिडिओ कुठून पाहतात हेही कमेंट बॉक्समधून आम्हाला कळवा. मी आता या ठिकाणी थांबतोय.
जय महाराष्ट्र, जय भारत.